आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी प्रकरणामध्ये सर्व याचिकांवरती एकत्रित सुनावणी घ्या. ठाकरे गटानं कोर्टाकडे ही मागणी केली आहे. सर्व याचिका एकत्र होण्याची शक्यता कमी आहे. सर्व याचिकांची कारणं वेगळी असल्याचं कायदे तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भामधील सर्व याचिका एकत्र करण्यावरती आज विधिमंडळामध्ये सुनावणी पार पडणार आहे. मात्र याचिका एकत्र होण्याची शक्यता फारच धूसर मानली जाते. तर आमदार अपात्र सुनावणी प्रकरणासंदर्भात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या. ठाकरे गटाने कोर्टाकडे अशी मागणी केलेली आहे. राहुल झोरी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. राहुल, नेमकी काय मागणी करण्यात आलेली आहे? तृप्ती, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यापासून शिवसेना नेमकं कोणाची हा वाद जवळपास त्याला 1.5 वर्ष उलटून गेलेले आहेत. मात्र एकीकडे सुप्रीम कोर्टात तर दुसरीकडे विधिमंडळात म्हणजेच विधानसभा अध्यक्षांकडे याची सुनावणी आहे आणि त्या सुनावणीचा पुढचा टप्पा आज या सुनावणीला 2 वाजता साधारण सुरुवात होईल. खरं तर ही सुनावणी उद्या होणं अपेक्षित होतं. उद्या याची नियोजित वेळ होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हजर राहण्यासाठी 1 दिवस आधी ही सुनावणी होते. ज्या याचिकांबद्दल वारंवार ठाकरे गटाकडून मागणी होते की सर्व याचिकांवर जवळपास 33 पासून ते 54 एवढ्या याचिका या सगळ्या दरम्यान आहेत. कुणी आमदारांनी याचिका केलेल्या आहेत, प्रतोदांची याचिका आहे, पक्षाची याचिका आहे. अशा वेगवेगळ्या याचिकांची जर संख्या बघितली ही खूप मोठी आहे. मात्र या सगळ्या याचिकांचं जे सार आहे ते मात्र शिवसेना नेमकं कोणाची, मूळ पक्ष कोणाचा, आमदार अपात्र त्याबद्दल का होऊ नयेत ह्याचा जो सार आहे त्यानुसार ठाकरे गटाने ही मागणी केलेली आहे की सगळ्याच याचिका एकत्रितरित्या घेता आल्या तर त्याबद्दल कारवाई करता येईल. मात्र याला समोरून विरोध होतोय. कायदेतज्ञांनी देखील ही गोष्ट जी आहे ती कायदेशीररित्या अडचणीची ठरू शकते असं देखील सांगितलंय. त्यामुळं प्रत्येकाची मागणी, प्रत्येकाची याचिका ही वेगवेगळी आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या याचिकेबद्दल एकत्रितरित्या सुनावणी घेणं शक्य नसल्याचं मत कायदेतज्ञांबरोबरच विधानसभा अध्यक्षांनी देखील यापूर्वी नोंदवलं होतं. त्यामुळं या याचिका जर एक याचिकाची सुनावणी करायची झाली तर याला जवळपास 6 ते 8 महिने, कदाचित वर्षभर देखील लागू शकतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, विधानसभा निवडणुका लगेचच त्यानंतर होऊ घातलेल्या आहेत आणि त्या सगळ्या दरम्यान शिवसेने नेमकं कोणाची जर याचं कोडं सुटत नसेल तर मात्र याशिवायच या निवडणुका पार पडतील. या दरम्यान नेमकं कोणाला कुठलं चिन्ह दिलं जाईल, ठाकरे गटाला मशाल तात्पुरतं चिन्ह गेलं जरी असलं तरी शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले. मूळ शिवसेना त्यांनी दावा केलेला निवडणूक आयोगाच्या निकालानंतर. त्यामुळे आता जी सुनावणी अर्थात आलेली आहे ती विधानसभा अध्यक्षांच्याच कोर्टात याचा निकाल लागणार आहे. मात्र ही सगळी परिस्थिती जर बघितली तर मात्र आत्ताच्या घडीला जर आजपासून अगदी दररोज नियमित सुनावणी जरी करायची म्हटलं तरी साधारण 3 महिने आणि अगदी गॅप देऊन सुनावणी म्हटलं तर 6-8 महिने, कदाचित वर्षभर तरी लागू शकतं. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात याबद्दलची तितकीच महत्वाची 7 जजच्या म्हणजे मोठ्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळं नवाब रेबिया प्रकरणात जो निकाल आला होता त्याबद्दलचा याचिका जी आहे ती आता 7 घटना तज्ज्ञांच्या पुढे म्हणजे घटनापीठाकडे ती गेलेली आहे. त्यामुळं त्याबद्दलच्या देखील सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येतंय किंवा काही ठोस मतं या 7 बेंचेस कडून नोंदवली जात आहेत का हे पाहणं नक्कीच महत्वाचं आहे. तृप्ती, राहुल नार्वेकरांकडे जी सुनावणी होणार आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र ज्या पद्धतीने तू सांगितलं सलग झाले तरी 3 महिने किंवा काही गॅप नंतर झालं तर 6 महिने इतका मोठा कालावधी लागू शकतो. तर या संदर्भामध्ये ठाकरे गट काही भूमिका घेऊ शकतं का? कारण आधीच सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांवरती, विधानसभा अध्यक्षांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आगपाखड करत आहे. तृप्ती, हा मुद्दा अगदीच वारंवार चर्चेत राहिलेला आहे आणि अगदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राहुल नार्वेकर यांना एक वेळापत्रक सादर करायचं होतं ज्यानुसार कोणती सुनावणी किंवा कुठल्या याचिकेसंदर्भात आपण कधी सुनावणी करतोय त्यानुसार ते वेळापत्रक जरी सुप्रीम कोर्टाकडे दिलं तरी कायदेशीररित्या राहुल नार्वेकर यांना दररोज सुनावणी करायला भाग पाडणं हे सुप्रीम कोर्टाला देखील त्या पद्धतीने शक्य होणार नाही. आपल्याला एक यामधली एक अडचण जी कायदेशीर अडचण जी ठरू शकते की या याचिका अध्यक्षांकडे येण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेना पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या भूमिकेबद्दल ज्या याचिका आहेत त्या येण्यापूर्वी अनेक प्रकरणं ही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत. जवळपास 70 पेक्षा जास्त प्रकरणं ही प्रलंबित विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयात आहेत. त्यामुळं जर व्यवस्थित नियमानुसार विचार केला तर आधीची प्रकरणं आधी हाताबाहेर करायला लागतील आणि त्यानंतर ज्या नवीन याचिका किंवा नवीन ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल लक्ष घालावं लागेल. दुसऱ्या बाजूला
जर टाइम बाउंड प्रक्रिया जरी दिली तरी प्रत्येक सुनावणी ऐकायला त्याचं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि त्यावर निकाल द्यायला अशा जरी विचार केला तरी एवढ्या सुनावण्या किंवा एवढ्या याचिकांबद्दल दरवेळी सुनावणी करायला लागेल, त्याचा निकाल द्यायला लागेल आणि शेवटला या सगळ्याचं जे गणित आहे किंवा कायदेशीर मांडणी आहे ती करावी लागेल. त्यामुळं या सगळ्याचा सार जर बघितला तर अगदी सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर देखील आजपासून जरी दररोज सुनावणी झाली, दररोज सुनावणी होणं अगदी शक्य होणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र आजपासून अगदी दररोज अगदी वीकेंड जरी दकडला किंवा कुठलीही शासकीय सुट्टी जरी पकडली नाही तरी देखील कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त आपण म्हणतोय की दररोज सुनावणी शक्य नाही, त्यामुळं जास्तीत 6-8 महिने आणि वर्षभर देखील याला लागू शकतो. यापूर्वीची जी सुनावणी होती अर्थातच पक्षाच्या बाबतीतली सुनावणी जी आहे ती थेट 28 नोव्हेंबर पर्यंत पुढच्या याच्यात पुढे गेलेली. त्यामुळं या पद्धतीनं सुप्रीम कोर्टात एका बाजूला सुनावणी सुरू राहील. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचा किंवा त्याच्या निकालाचा थेटपणे ठाकरे गटाला कधी फायदा होईल असं चित्र आता तरी सध्या पाहायला मिळत नाही. मात्र येत्या काळातलं देशातलं राजकारण मात्र या खटल्यानंतर एक त्याचा मापदंड किंवा केस ऑफ लॉ आपण ज्याला म्हणतो तो मात्र पडू शकतो. तुर्तास ठाकरे गटाला दोन्ही बाजूनं फारसा दिलासा यामध्ये मिळेल असं दिसत नाही. राहुल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.